तालुक्यातली गाव आणि गाव, वाडी आणि वाडी, माणूस आणि माणूस त्या माणसाला माहिती आहे. त्याचा उपयोग करून घेऊया आणि पुन्हा आपण आपली संघटना उभी करूया. अशा पद्धतीच्या या दोन माझ्या मित्रांनी आणि संजय कोकाटे अशा सारख्या जुन्या मित्रांनी तो प्रयत्न केला. त्यांना सहकार्य मिळालं नाही, त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही आणि तिथे चांगली सभा झाली. परंतु ज्या पद्धतीने संघटना उभी करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होता तो मात्र आम्हाला पूर्ण करता आला नाही. त्यानंतर आज बरेच दिवसांनी मी तुमच्या सर्वांच्या समोर बोलायला उभा आहे. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की जून 2022 साली म्हणजे 22 जून 2022 साली आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा असलेला बंगला वर्षा बंगला सोडला. तो दिवस आठवा. धो पाऊस पडत होता. मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो. उद्धव साहेबांनी बंगला सोडला त्यावेळेला अख्खा महाराष्ट्र रडत होता. बाया बापडे रडत होते. एका क्षणामध्ये ज्या माणसानं मुख्यमंत्री पदाचा बंगला सोडला लोक म्हणत होती विचारला कुठल्याही पदाचा मोह नाही, त्या मुख्यमंत्री पदाच्या बंगल्याचा मोह नाही. अपघातानं अनावधानानं गरज होती म्हणून नाईलाज म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि आज तो माणूस एवढ्या पावसातून आपलं कुटुंब घेऊन पुन्हा एकदा मातोश्रीवर चाललाय. संपूर्ण चित्रीकरण संपूर्ण महाराष्ट्र बघत होता आणि त्याच वेळेला तुमच्या सारख्या महिला बहिणी डोळ्यातून पाणी काढत होत्या. तो दिवस आजही डोळ्यासमोरून जात नाही. 40 आमदार शिवसेनेचे 40 आमदार फुटले. कितीपैकी 56 आमदारांपैकी 40 आमदार फुटले. 23 खासदारांपैकी 18 खासदार फुटले. 18 खासदार निवडून आलेले अनेक नगरसेवक मुदत संपल्याबरोबर तिकडे सामील झाले. 84 नगरसेवकांपैकी 67 नगरसेवक एकट्या मुंबई महानगरपालिकेतले तिकडे गेले. तरी सुद्धा पुन्हा शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. पुन्हा 9 खासदार निवडून आले. परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही फक्त पुन्हा 20 आमदार निवडून आलो. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता येईल असं वाटलं होतं, परंतु विश्वासघातानं ती सत्ता येऊ दिली नाही आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली. त्यानंतर सुद्धा संधी मिळेल तिथे, संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष सातत्यानं तोडण्याचा उद्योगी काम चालूच होतं आणि चालूच आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या मराठी माणसाचा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तोडला गेला. म्हणजे महाराष्ट्रातले 2 मराठी माणसांचे पक्ष हे पक्ष तोडले गेले. हा उद्योग कायम सुरू होता. काल परवाची जिल्हा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणीही कोणाच्या पाठीमध्ये नाही, कोणालाही कोणाचा आभार नाही, परंतु शिवसैनिक स्वतःहून मैदानात उतरला आणि थोडके नाही आपले 400 नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आले. त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईची सत्ता आपल्या हातातून गेली. पण गेल्या 2017 साली जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आपले 84 नगरसेवक निवडून आले. त्यातले 67 गेले, राहिले फक्त 17. संजय त्या 17चे 67 झाले आणि मनसेचे 5 करून आपण 72 झालो. पण ज्या भाजपाच्या नावाला लागून ज्या एकनाथ शिंदेने आपला पक्ष फोडला त्या भाजपाला असं वाटलं होतं की शिवसेना संपली, आपण संपवली. त्यांचे त्यावेळेला 82 आले
ते त्यांचे फक्त 87 झाले, फक्त 5 वाढले. किती वाढले? 5 वाढले. आज भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष बेचैन आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांची झोप उडालेली आहे. या संपूर्ण देशामध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे कोणी नाही. यांचे आम्ही आमदार तोडले, आम्ही यांचे खासदार फोडले, यांचे सगळे पदाधिकारी आपल्या चुकीचा काय इतिहास आहे? रत्नागिरी जिल्ह्याचा काय इतिहास आहे? जवळजवळ सगळे निघून गेले. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते बेचैन आहेत की ही शिवसेना संपत कशी नाही, ही शिवसेना संपत कशी नाही. त्याचं उदाहरण सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. उदाहरण सांगण्याकरता मी या ठिकाणी. मुळात लोकांना असं वाटत असेल की शिवसेना हा इतर पक्षांसारखा पक्ष आहे आणि ते पक्ष संपवता येतील तसा शिवसेना संपवता येईल. बांधवांनो, भगिनींनो, शिवसेना फक्त एक राजकीय पक्ष नाही. शिवसेना हा एक राजकीय पक्ष नाही. शिवसेना म्हणजे एक विचार आहे आणि ते विचार करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. ते विचार करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते. आज बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाही. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाही. व्यक्ती जाते. माझ्या भगिनीनो, मोठ्या प्रमाणात तुम्ही महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात. व्यक्ती जाते, व्यक्ती मरते. परंतु काही लोकांनी, काही द्रष्ट्या नेत्यांनी दिलेले विचार कधी मरत नाही. विचार कधी मरत नाही. कितीही ते विचार मारण्याचा प्रयत्न केला तरी ते विचार मारण्याच्या ऐवजी ते विचार अधिक वृद्धिंगत होतात, अधिक घराघरामध्ये पोचतात. तो शिवसेना प्रमुखांचा विचार या व्यासपीठावर बसलेले माझे 3 उमेदवार आहेत. उदाहरण माझे 3 उमेदवार आहेत. ही ममता कांबळे. खरं तर मी कुठल्या महिलेला अवजावत बोलत नाही, आपला आहे ते बोलत नाही, अवजावत बोलतो. पण आज या ममताला मी जाणीवपूर्वक अरे बोलणार आहे. जाणीवपूर्वक अरे बोलणार आहे. कारण हे सांगतो मी तुम्हाला, हिची निवड कशी झाली. मी माझ्या खुर्चीवर बसलो होतो, सगळ्यांना भेटून पुन्हा ऑफिसमध्ये गेलो संजय बरोबर ना, आणि सगळ्या 30-40 महिलाच पण माझ्या चेंबरमध्ये बसल्या. त्या माझ्या समोर बसल्या, मी त्या समोर माझ्या खुर्चीवर बसलो. शामराव समोर बसलेले आहेत. आता त्यांच्याशी काहीतरी बोललं पाहिजे. ओळखीच्या कोण नाही, सगळ्या नवीन. तिथे काही शैलाचा वहिनी आमची सावध नव्हती की तिच्याशी बोलावं. चौकशी मी नेहमीच करतो, कोणाशी बोलणार. पण मी आमदार म्हणून बसला होतो, माझ्या समोर आग्रहानं त्या बसल्या होत्या. त्यांच्याजवळ मलाच काहीतरी विषय काढून बोललं पाहिजे. नाहीतर त्या रुसून गेल्या तर तिला आमदार लय आठवलं. आम्ही तिला पुण्यात बसलो, पण काय बोलला सुद्धा नाही. लोक म्हणतात भाषेचा जो त्याला कळूच नाही, ते खरं आहे असं त्याला वाटलं. आणि म्हणून मी अशी प्रत्येकाची नाव मी ओळख करून घेत होतो. ही ममता शेवटच्या लाट रांगेत बसली होती. तिचं शिक्षण मी नंतर विचारलं. तिने सांगितलं तसं नाही. माझी नजर हिच्यावर गेली आणि माझ्या शारदा देवीने केदार बाबा मला हुंकार दिला. अरे सावर्ड्यामध्ये तुला उमेदवार मिळत नाही, हा तुझा उमेदवार. विचारा, ती माझ्या ओळखीची होती काय विचारा. तिचं नाव होतं काय मला माहिती होतं काय ती विचारा. तिचं गाव कुठलं होतं ते मला सुद्धा माहित नाही. ती कुठल्या गावात काय तर मला माहित नाही. पण माझी नजर गेली. मी एका क्षणामध्ये मी सांगितलं, कारण सागर मला धावत होता, माझा संदीप धावत होता. नाना तऱ्हेचा प्रयत्न करून त्यांना महिला उमेदवार मिळत नव्हता. आम्ही प्रकाश वडेकरांची मुलगी पहिल्यांदा ठरवली होती उमेदवार म्हणून. आयत्या वेळेला त्यांनी नाही सांगितलं. आता उमेदवारच नाही. आता उमेदवारच नाही. मला नंतर सागरने सांगितलं की माझे पप्पा आणि सुनील जाधव बसले होते. सुनील जाधवने काहीतरी सांगितलं सागरला, तुम्ही शेठला ओळखत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शक्कल ते लढवल्याशिवाय सागर मला, तू काय चिंता करू नको, शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शक्कल लढवते, सोडणार नाही. ही पोरगी, मी तिला विचारलं तुझं नाव काय, तुझं शिक्षण काय,
तुझं गाव काय, तू कितवीला शिकते, तोपर्यंत इथे लग्न झाले पण मला माहिती नाही. विचार. ती म्हणले मी का आपल्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला, दुसऱ्या बाजूला ती डेव्हन हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते. तो कारभारी काय करतात, बिल्डिंगचं काम करतात. ती ममता, मी याला सांगितलं तू लगेच संदीप आणि आमचा सागर कामाला लागले. कौतुक आहे तुमचं, मी तुम्हाला सांगतो, खरंच कौतुक आहे. माझ्या स्वतःच्या मुलानं 5 वर्षापूर्वी निवडणूक लढली आणि तो जिंकून आला. त्याचा फॉर्म सुद्धा 8 ते 10 दिवस होत नव्हता तयार. तिथं यादीत नाव कुठं असेल तर मानकी, तिथं शाळेत दाखला कुठं असेल मानकी, हिला दिलेली कुठं तेरवला, तिकडचा पत्ता, ही राहते कुठं बेरवणला, आपल्या सावर्ड्याला. तिचं बँकेमध्ये अकाउंट नाही, काही नाही. मी शारदा देवीचं आणि केदारबाबाचं नाव जाणीवपूर्वक घेतलंय. अवघ्या 3-3.5 तासामध्ये हा फॉर्म दैवी चमत्कार असल्याशिवाय तयार होऊ शकत नाही. तो फॉर्म 3-3.5 तासामध्ये तयार झाला आणि तिचा आम्ही फॉर्म आणला. निवडणुकीमध्ये उद्या काय करायचंय तिचं, ते सगळं तुमच्या हातामध्ये आहे. मला माहित आहे तिच्या विरोधात मोठमोठे उमेदवार लढत आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. मला काय माहित नव्हतं अशाचा भाग नाही, तरी सुद्धा ही माझी मुलगी म्हणून मी तिला अवघड नाही करणार, आणि तुला मुद्दाम करणार आहे. ही माझी मुलगी म्हणून मी तुमच्या पदरात टाकायला आलोय, तुमच्यावर विश्वास टाकायला आलोय. हिला उभी करण्याची काय करायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला तिला निवडून आणावी लागेल. तुम्हाला समाजामध्ये एक संदेश पोहोचवावा लागेल की सगळी माणसं काही पैशाला विकली जात नाही. अशा एका सामान्य घरातल्या मुलीच्या पाठीमागं आम्ही उभं राहतो, हे तुम्हाला दाखवावे लागेल. बाजूला बसलाय शशिकांत राणे, हा दुसरा माझा उमेदवार. किती जणांना माहित आहे मला माहित नाही. विजय महाडिकला घेऊन तो माझ्याकडे आला, मला म्हणाला उमेदवारी पाहिजे. मी त्याला घरापासून ओळखतो, 35-40 वर्ष त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं. मी त्याला कडेला घेऊन बसलो. अरे शशी, निवडणूक लढवायची, ग्रामपंचायतीची निवडणूक नाही लढवायची, गावाची निवडणूक लढवायची, आपल्या पंचायत समितीची निवडणूक लढवायची. तुझ्या गावानं मला साणेवर शब्द दिला, साणेवर. त्या शब्दाला सुद्धा लोक जागले नाही. तू कसा काय सगळ्या लोकांना पुढा पडणार? तुझ्या घरात साधी सायकल सुद्धा नाही. विचार करा. त्याच्या अंगावरचं शर्ट जवळजवळ 5-10 ठिकाणी फाटलेलं होतं. तो माझ्याकडे आला होता. शशी, निवडणुका लढणं एवढं सोपं नाहीये. पूर्वीसारखी प्रामाणिक माणसं राहिलेली नाहीत. लोक सकाळपासून संध्याकाळ पैशाला विकली जात आहेत. मला माहित आहे की माझ्यासारखा सामान्य माणूस राजकारणामध्ये उतरला, माझ्याकडे तेव्हाही पैसा नव्हता आणि आताही पैसा नाही. कारण मी कधी पैशाच्या मागे लागलोच नाही. आणि माझ्या सहकार्याजवळ किती पैसा आहे याचा विचार करून मी त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न कधीच केला. पण शशी जमाना बदललाय. शशीचे डोळे पाण्याने भरले. त्याच्या दोन्ही डोळ्यातलं पाणी हरवलं. मला जाणवलं की 35-40 वर्ष निष्ठेनं काम केलं. 35-40 वर्ष कशाकडेही बघितलं नाही. पण आज उमेदवारी मागताना माझी परिस्थिती बघितली जाते. माझा एक नाही याद होता. पण त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं नेहमीप्रमाणे माझी माणुसकी जागी झाली. मी सांगितलं, शशी डोळ्यातलं पाणी पुस.
जे होईल ते होईल, पण तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुला उमेदवारी मी आत्ता दिली म्हणून ठेवणार. त्याला आपण उमेदवारी दिली. चूक केली असेल, चूक केली तर सांगा चूक केली म्हणून. आज हा प्रामाणिकपणा विचारात घेतला जात नाही. आज हा निष्ठा विचारात घेतला जात नाही. आज त्याचे कष्ट कोणाचे बघितले जात नाही. काय चाललंय काय ह्या लोकशाहीमध्ये? उमेदवारी देताना कोण किती पैसे कर मताला देणार आहे ती परिस्थिती बघितली जाते. मला इतिहास कोण करण्याची वेळ आली. हा सागर यांचं जो उमेदवारी ठरली, मी त्याला विचारलं सावर्डे सारख्या ठिकाणी तू कशी फाईट करणार? सावर्ड्यामध्ये फाईट करायची सोपी गोष्ट आहे. सावर्डा कुडप आणि कोरमळा 3च गावं, त्यापैकी कुडप आपल्याला व्यवस्थित जाईल असं त्यांनी सांगितलं. बाकी ठिकाणी आपण मेहनत करू. हा सागर कोणाला माहित आहे? ही शैलाताई इथं बसली वहिनी. त्या काळामध्ये आमच्यावर काय काय प्रसंग होते. आता मरतोय की मग मरतोय, आता मरतोय की मग मरतोय. या माऊलीकडे कायम आमचं तिखट पाण्याची बाटली भरलेली कायम असायची. आमचं आम्हाला संरक्षण करण्यात. काही लोक भगवा उतरला म्हणून अर्ध्या भगवा टाकून पळून गेले. या तालुक्यावर भगवा कसा पडला त्याचा कोणाला इतिहास माहिती आहे? कोणाला माहिती आहे? कायम तिथं तिखट मसाल्याच्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या होत्या. कुठल्या क्षणाला कुठून हल्लावरी माहित नाही. जीव वाचवायचा असेल तर पहिल्यांदा समोरच्या डोळ्यामध्ये तिखट पाणी मारावं लागेल, मसाल्याचं पाणी मारावं लागेल, तिखट मसाल्याचं पाणी मारावं लागेल. कोणाला माहित आहे? आज कैलासवासी अनंतराव चव्हाण जे पहिले शाखा प्रमुख आपले हयात नाही. सरपंच अनंतराव चव्हाण वेगळे आणि शाखा प्रमुख वेगळे. हयात नाही. तुकाराम शेठ हयात नाही. हरिचंद्र चव्हाण हयात नाही. मला वाटतं गणपतीचे काय ते मंगलमूर्ती आहेत काय? मंगलमूर्ती आहे. सर्वांच्या दिवशी मारुतीराव दादा वारले. चव्हाण आमचे यशवंतराव चव्हाण आहेत. वरच्या खसाचे वाडीचे लोक. बाजारातला सुनील जाधव इथं आहे. बाळशेठ पंडित इथं आहे. सुशील सावंत इथं आहे. इथं आमचे बाबूदा आहे. तो आता आमचा सुर्वे काय त्याचं नाव रे? राजा भाऊ सुर्वे आहे का नाही? ती बिचारी तिचा नवरा वारला ती कातकरबाई काय नाव तिचं? सविता कातकर बरोबर ना? सविता कातकर असतील. आमच्या मोहल्ल्यातले एक आपला काला नाही काय? आपला असेल, भोमेकर असतील, कंडक्टर असतील. कोण होता आमच्या बाजूला? याही वेळेला अशी ब्रांड अशी भेट होती. रामाला घोड असतील अशी त्यावेळेला कोण होतं आमच्या बाजूला? आज मोहन घाट सुद्धा आमच्या मध्ये नाही. मोहन घाट पण आम्हाला सोडून गेले. बाळशेठ पंडित असतील. कोण होता आमच्या बाजूला? हा पक्ष उभा कसा राहिला हे कोणाला माहित नाही. बरेच जण आम्हाला पक्ष उभा करण्याच्या गोष्टी शिकवतात. आणि जेव्हा सागर आला तेव्हा मला 4 लोकांनी शामराव कानात सांगितलं सागर सावळ्यात टिकणार नाही. मी पुन्हा सागरला विचारलं तुझी तयारी आहे लढायची? हो म्हणा. मी त्या 4 लोकांना सांगितलं तुम्हाला काय माहिती आहे रे? त्या सावर्ड्यामध्ये शिवसेना वाढवत असताना एखाद्या वाघिणीसारखी तिखट मसाल्याचं पाणी घेऊन जाणार ज्याची आई आहे, आज जर तिचा पोरगा उमेदवारी मागत असेल तर मला दिली पाहिजे. दिली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुमच्या इमानदारीची कसोटी लागणार आहे. कोणाला निवडून द्यायचं ही कसोटी तुमची लागणार आहे. याला मी दिलंय. ममताला तर मी ऐकायला उभी केले. तिला मी माझी मुलगी म्हणून मानतो. आज जर काय दगाफटका झाला तर एक नाही दिवस तिला लोकप्रतिनिधी बनवले राहणार नाही. कोण कोणावर विश्वास ठेवतो? त्या एवढ्याशा बोलण्यास राजकारणाशी काही संबंध नाही. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. आज तुम्हाला सुद्धा तुमची पण सर्व परीक्षा आहे. कोणाला पैशाच्या गोष्टी सांगता? आम्ही राजकारणात उतरलो तर आमच्याकडे काय होतं? काय होतं काय? त्या काळामध्ये माझी एक सुरुवातीला फक्त बुलेट आणि नंतर एक पिजॉट जीप 366 पिजॉट जीप आठवत असेल संजय? दर रविवारी बाजार असायचा.
आणि पुढे ती बॅटरी असायची, त्याला करणा लावलेला असायचा आणि त्या बाजारात भाषणाला मी उभा राहायचा, हातामध्ये माहीत घेऊन बाजारात उभा राहायचा. रविवारचा बाजार तेव्हा आता सारखा पोलिसांचा काही मोठा हप्ता नव्हता. थोडे 4-4 आणे गोळा करण्याच्या आम्ही 5 रुपयाची नोट टेकवायचो आणि त्यांना सांगायचो इथं बाजारात एक पण ट्रक उभा राहून देऊ नको, लोकांना सांगू दे का. तर लोकांना जायची अडचण झाली तर लोक आम्ही काहीतरी बडबडतो म्हणून आमचं भाषण ऐकायला किती गर्दी व्हायची. लोकांना वाटायचं गर्दी भाषणाला झाली. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्या काळाचे मोठे मोठे पुढारी म्हणायचे येडा आहे रे, तो येडा आहे, त्याला काय समजतं इथे कोणी भाषण करतो. बघता बघता आम्ही येडा म्हणता म्हणता आमदार झालो. आमदार काय होतं माहिती, कुणी काय नाही. 4.25 लाख रुपयात पहिली आमदारकीची निवडणूक लढलो. लोकांनी वर्गणी काढली. त्या 4.25 लाखाचे थोडे पैसे उरले. 10-25 नंबरची माझी गाडी होती. सगळ्यांना भरलेलो मी शिर्डीत गेलेलो ट्रकातून. बरोबर आहे ना. ट्रकातून शिर्डीत गेलेलो. रिझल्ट लागायच्या अगोदर तेव्हा 12 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. 12 फेब्रुवारी 1995 आणि रिझल्ट लागला 12 मार्च 1995. मधला महिना काढायचा कसा तो असा. या गोष्टीची जाणीव आम्हाला कायम आहे. आम्ही कोणत्या परिस्थितीने आलो, कोणत्या पद्धतीने आलो, काय समजा विकासाच्या घटना तुम्हाला. या सावळ्याचे आव्हान आहे माझं. अशी एक वाडी सांगा, 20 वर्षापूर्वी मी आमदार होतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.